शनाया मॅम, गुरु सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. गुरु सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. इमिडिएटली बोलवलंय मॅम. गुरु सरांच्या केबिन मध्ये इमिडिएटली जायचं की लेट जायचं, दॅट्स माय कॉल. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. उगाच अक्कल शिकवते. आय एम नॉट ट्राइंग टू टीच यू मॅम. मी फक्त माझं काम करतेय. हे तू गप हा. मला माहितीये तू इथे काय काम करतेस ते. सतत माझ्या कंप्लेंट्स करायच्या, हेच तुझं काम आहे. अँड यू नो व्हॉट, आय नो व्हाय यू डू दिस. बिकॉज यू आर जेलस ऑफ मी. What are you saying, ma'am? Why would I be jealous of you? Really? I mean, isn't it obvious? Look at you. तुला माहितीये, माझे कपडे जर का सेकंड हँड मध्ये विकायला काढले ना तरी परवडणार नाहीत तुला. मॅम प्लीज. व्हॉट प्लीज मॅम? दीड दमडीची रिसेप्शनिस्ट मला शिकवते उगाच. इनफ मॅम. यू कांट टॉक टू मी लाईक दिस. Don't you dare point a finger at me, हा? तुझा बस. तुझी लायकी आहे का बोलायची माझ्याशी? लायकी कुणाची काढताय? मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते नाही बोलू शकत तुम्ही मला. Just shut the hell up. काय चाललंय का इथे? प्लीज टेल हर, ही लोअर क्लास साडीमध्ये राहणारी मुलगी मला शिकवते उगाच. Language, Miss Shanaya, language. You cannot talk to her like this. कोण कुठे राहतं यावरून लायकी ठरत नसते. कमळाचं फूल किचडमध्येच असतं, पण तरी त्याला देवाच्या पायावर वाहतात. Oh God, I don't want to listen to your philosophy. I'm least interested. And you, तुला माहिती नाही मी काय करू शकते ते. I can screw your happiness. समजला? शनाया, इनफ. हे अति होतंय आता. एक मिनिट. मानवलकर, आनंद, काय चाललंय काय? व्हॉट्स रॉंग? अरे यार, हिच्याकडे बघ ना, उगाच सीन क्रिएट करते. एकतर माझ्या डेस्कवर येऊन मला ओरडली ती की इमिडिएटली चल म्हणून. मी तिला शांतपणे सांगते की उगाच काहीतरी बोलू नको माझ्याशी, तर माझ्यावरच खेक असते आणि आता कांगावा करते. And see now she is crying. She is trying to gain sympathy. You know what? We don't need people like this in our office. तू आत्ताच्या आत्ता हिला नोकरीवरून काढून टाक. नो सर, आय डिड नॉट से एनीथिंग. जेनी, काम डाऊन. तुम्ही जरा लक्ष द्या. शनाया, तुला जे काही बोलायचंय ते माझ्या केबिन मध्ये येऊन बोल, इथे नाही. बट गॅरी, अरे ती शनाया चल म्हणतोय ना. प्लीज. पाणी पाणी. काम. सर, आय स्वेअर आय डिड नॉट से एनीथिंग टू हर. जेनी, विनू, कोण खरं आणि कोण खोटं हे इथे उभे असलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे. डोंट वरी, वी आर विथ यू. येस जेनी, तुझ्या नोकरीवर आम्ही गदा येऊ देणार नाही. काळजी करू नको. जेनी मॅडम, गजानन महाराज शपथ, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. बेचू लागते का एकदम? आपली राधिका काय सुंदर बनवते का दलिया, ते काय म्हणते त्याला ती? सोजी. अरे आली. बरं झालं तुझ्याबद्दलच बोलतात ते. हो का? अगं बोलणार नाही तर काय, उदरभरणाचा विषय निघाला तिथं अन्नपूर्णेची आठवण येणारच. या 100 वर्ष आयुष्य आहे तुला. नानीजी, मला कशाला एवढं आयुष्य? त्यातलं निम्म आयुष्य नानाजींनाच मिळते. अगं ते तू आधीच दिलंयस ग, बस आणखीन काय द्यायला हवं? हा, खरंच तुझ्यामुळे मी आजचा दिवस बघतोय ना, नाहीतर अहो आता जेवताना कशाला हे असं बोलायचं? नानाजी, झालं गेलं विसरून जा बरं. तुला खरंच सांगतो, हे जर मी विसरून गेलो ना तर माझ्यासारखा कृतज्ञ जगात दुसरा कोणी नसेल. तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिलीस, मला आणि माझ्या बायकोला यातून बाहेर काढलंस, त्यासाठी सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्यास तू. असं कसं विसरेन मी, सांग? नानाजी, माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना
तरी हेच केलं असतं. नसतं केलं. नाही, खरंच नसतं केलं. काय तू जेवढ्या सहजरित्या हे सगळं करून जातेस ना, तेवढ्या सहजरित्या हे कोणालाच जमणार नाही. दुसऱ्यांसाठी कठीणच होतं ते. फार मोठं मन लागतं बाळा याच्यासाठी. जर तुझ्याकडे आहे, खरंच का केलंस तू हे माझ्यासाठी सांग. नानाजी, वडिलांनी मुलीला असा प्रश्न विचारायचा नसतो. नात्यापुढे काय पैसे मोठे राहतात का? पैसे कमवणं काय एकदम सोपं, पण नातं टिकवणं कठीण. मी जे काय केलं, एका मुलीचं वडिलांप्रती कर्तव्य होतं. काय राधिके, आई वडिलांनी आपल्या लेकीच्या घरचं पाणी प्यायचं नसतं, परक्या घरची असते ती, असं लोक म्हणतात. माझा नाही या गोष्टीवर विश्वास. पण काय एकाच घरात राहण्याने आपलेपणा सिद्ध होत नसतो राधिके. आणि तो फक्त आहे असं म्हणून नाही चालत. तो दाखवावा लागतो, जो माझ्या लेकीनं दाखवलाय. काय नवीन जीवन दिलंय माझ्या लेकीनं मला. आणि म्हणूनच मी हक्कानं सांगू शकतो माझ्या लेकीला, आता एक उपकार कर माझ्यावर, काहीतरी चांगलं चमचमीत बनवून आण माझ्यासाठी. हा, चमचमीत काय चमचमीत? आठवतंय ना, डॉक्टरांनी असं काहीही खायला मनाई केली आहे. नानाजी, तुम्ही मला काही पण बनवायला सांगा, मी करीन. पण यापुढे मी तुम्हाला असं चमचमीत नाही खाऊ घालणार. माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करायला लागलं. परत जर तुम्हाला काही झालं ना, तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. उगाच काहीतरी काय बोलतेस तू? तुझ्यामुळे झालंय काय सगळं? आणि मी काय रोज येतो का तुझ्याकडे जेवायला? कधीतरी येतो अधून मधून. बघ, तू उगाच मनात काही आणू नकोस असलं. नानाजी, बघ राधिके, मी डॉक्टरांशी ना स्वतः बोललोय आणि त्यांनी सांगितलंय मला, हार्ट प्रॉब्लेम हा काय नुसता खाण्यापिण्यामुळे होत नाही, त्याला अनेक कारण असतात. काय शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य आधी चांगलं असावं लागतं. काय जिथं घरात रोजच वादविवाद टेन्शन्स असतील, तिथं हार्ट प्रॉब्लेम हा असणारच. जाऊ जाऊ, ते मनावर लावून घेऊ नकोस तू असल्या कोणाच्याही गोष्टी. हा, अहो पण नानाजी, नाही नाही, मला कळलंय समीदा तुला काय म्हणाले ते. आली मोठी शिकवण देणारी. आधी स्वतःचं वागणं बघ म्हणावं. तुम्ही शांत राहा ना. नानाजी, अशाने पुन्हा ताण येईल तुमच्या मनावर. तुम्ही शांत व्हा बरं. हे बाप, तुम्ही बरे झालात ना, की मी डॉक्टरांना विचारून तुम्हाला हवं ते खायला देईन. पण तुम्ही आता शांत व्हा. नक्की ना? अन्नपूर्णा म्हणाली म्हणजे खरंच असणार. मला ही म्हणाली, सगळे येऊन गेले भेटायला. रेवती, महाजनी, आपलं महादेव, गुप्ते. नानाजी, अहो हे पण येणार होते, पण हल्ली खूप बिझी आहेत ना, वेळच मिळत नाही त्यांना. मीटिंग, कॉन्फरन्स राहते आणि घरी यायला पण खूप उशीर होऊन जातो ना. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं उद्याबद्दल. हा, बोल ना. उद्या काय लक्षात आहे ना? काय कॉन्फरन्स आहे माझी? कॉन्फरन्स? हो, लोणावळ्याला. उद्याच्या दिवस तुम्ही घरी थांबला असता तर. काय करणार आहे घरी थांबून मी? उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे.